वडनेर गावालगत दाढेगाव जवळील वालदेवी नदी पुलावरून शुक्रवारी सायंकाळी वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराचा दुसऱ्या दिवशीही शोध लागला नाही. एनडीआरएफच्या 2 बोटींनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचीच एक बोट नदीच्या जोरदार प्रवाहामुळे उलटल्यानं जवानांना पाण्यात उड्या घेऊन नदीतून बाहेर पडावं लागलं. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पाथर्डी गावाकडून दाढेगाव येताना एक दुचाकीस्वार पुलावरच्या पाण्याच्या प्रवाहाच्या अंदाज न आल्यानं दुचाकीसह वाहून गेला होता. सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री 8 पर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला. अंधार व पाण्याचा जोरदार प्रवाह यामुळे त्यांनी शोध मोहीम थांबवली होती. शनिवारी सकाळी 9च्या सुमारास एनडीआरएफचं पथक 2 बोटींसह शोध कार्यासाठी दाखल झालं. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की त्यांचीच एक बोट प्रवाहात उलटी झाल्यानं जवानांना पाण्यात उड्या घेऊन पोहत किनाऱ्यावर यावं लागले. दुपारपर्यंत प्रयत्न करूनही त्या इसमाचा काही थांगपत्ता लागला नाही. त्यांच्या दुचाकीचा शोध लागला नाही. त्यामुळे वाहून गेलेला इसम कोण होता हेही अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान घटनास्थळी आमदार सरोज अहिरे यांनी भेट देऊन शोध मोहिमेला मार्गदर्शन केलंय आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला पुलावरची वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या. उपनगर पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावून पूल वाहतुकीसाठी बंद केलाय. दाढेगावकडच्या बाजूला उपनगर पोलिसांनी एक होमगार्ड निगराणीसाठी तैनात केला आहे. रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप, भगूर, नाशिक.